नमस्कार यूट्यूब फॅमिली. आज आपण बघणार आहोत 30 इंच 32 इंचची ब्लाऊज कटिंग. हे बघा, हे अशी पुढचा फ्रंट मोजून घ्यायचा, त्याची चौथाई काढायची. चौथाई काढल्यानंतर आता 30 साईजचे ब्लाऊज आहे, याची उंची घ्यायची. उंची 13 इंच आहे, त्याच्यामध्ये अर्धा इंच जास्त एक्स्ट्रा मिळायचं. असे कट करून घ्यायचं. 4.5 इंचावरती मोंड्याचा खंडा घ्यायचा. हे असे शोल्डरच्या वरती ते सोडून घ्यायची. 5.5 इंचाचा गळा टाकायचा. 3 इंचावर शोल्डर ठेवायचं. छातीचा फ्रंट टाकायचा. 30 इंच असले 9 इंच टाकायचं. हे आपण काय करणार आहोत, बाही हे आपण फ्रंट टाकून राहिलो चौथाई काढून, आणि त्याच्यामध्ये 1.5 इंच मार्जिन सोडायची. हे आहे शोल्डरचं घेतलेलं माप. आता आपण पाठीमागचा गळा मोजून घेणार आहोत. तिथपर्यंत गळा येतो त्याला अशी रेष सोडून घ्यायची. गळा वाढल्यानंतर असं थोडासा चॉकने गोल करून घ्यायचा. चौकोनी असला चौकोन काढायचा. वरती शोल्डर मोजून घ्यायचं, जेवढं पाहिजे तेवढं. असं मोंड्याचा राऊंड घ्यायचा. मोंड्याचा राऊंड घेतल्याच्या नंतर गळा कट करून घ्यायचा. वरती शोल्डर कट करून घ्यायचा. नंतर मुंड्याची साईड कट करून घ्यायची. हा झाला पाठीमागचा फ्रंट. पाठीमागच्या टक्सला खून करून घ्यायची. वरती फिटिंगमध्ये खून करून घ्यायची मोंड्यामध्ये. आता आपण काढणार आहोत बाही. अशी 4 पदरी बाही करायची. कपडा करायचा. समोरची साईड सारखी करण्यासाठी रेष ओढून घ्यायची. एकदा बाजू असं जुनी बाही घ्यायची. दंड मोजून पाहायचा. दंड आहे 5. बाही आहे 9 इंचाची. त्याच्यावर एक दाब जास्त घ्यायचा. 9.25 इंचाची बाही घ्यायची. बाहीचा खड्डा घ्यायचा 2.5 इंच. दंड 9 असल्यामुळं आपल्याला आहे ना 6.5 इंच मोंड्याचा खड्डा घ्यायचा. 1.5 इंच एक्स्ट्रा घ्यायचं. अशी टिप रेष सोडून घ्यायची. 1.5 इंच मार्जिन सोडायची. 1.5 इंच मारल्याच्या नंतर एक साईडला खड्डा घ्यायचा, एक साईडला ह्या साखून घ्यायची. समोरची साईड अशी कट करून घ्यायची सरळ, कपडा सरकत नाही. आणि मग बाईच्या राऊंडमध्ये बाई कापून घ्यायची. अशी कापल्यानंतर तिथं टक्स मारून घ्यायचा. मोंड्याची फिटिंग होती. 1.5 इंचाच्या बाहेर पायाची साईड कट करून घ्यायची. मध्ये सेंटर काढायचा बाईचा. समोरच्या साईडला खड्डा करून घ्यायचा. ही झाली बाई. आता आपण हे ब्लाऊज आहे ना 4 टक्स शिवून राहिलेलं आहे.
त्याच्यामुळं कटोरीचा काही विषय येत नाही याच्यामध्ये. 1-1.5 इंचाची पट्टी आहे ना, त्या पट्टीच्या हिशोबाने आपल्याला अशी वरती आखून घ्यायची. खालच्या साईडला इथं सरळ टिप रेस मारून घ्यायची. असं हे पाठीमागचा फ्रंट असा ठेवायचा. त्याच्यामध्ये साईडला 1 इंचाची मार्जिन जास्त एक्स्ट्रा घ्यायची पुढच्या फ्रंटसाठी. 4 टक्स ब्लाऊज असल्यामुळं असा समोरचा गळा मोजून घ्यायचा बिना मापाच्या ब्लाऊजवरती. समोरचा ब्लाऊजचा गळा थोडासा कमी असला तर कमी घ्यायचा. असा गळा कट करून घ्यायचा. शोल्डर प्रमाणे शोल्डर कापून घ्यायचं. मुंडा कापून घ्यायचा. असे खाली साईडच्या वरला कपडा कापून घ्यायचा. आपल्याला समोरच्या फ्रंटला थोडासा समोरून खड्डा घ्यावा लागतो. त्यामुळं असं थोडं आखून घ्यायचं. समोरून खड्डा घ्यायचा 1/2 इंचाचा. अर्धा इंचाचा खड्डा झाल्याच्या नंतर मध्ये सेंटर घेऊन 1 टक्स मारायचा. इथं 1 टक्स मारायचा. इथं 1-2.5 इंचावर 1 टक्स मारायचा आणि मोंड्यामध्ये मध्यंतरी 1 टक्स मारायचा आणि 1 इंचाचा तिरका शेप द्यायचा. असा 1 इंचाचा तिरका शेप द्यायचा ब्रेशियर पट्टी साईडला पुढच्या फ्रंटला. हा झाला पुढचा फ्रंट. पहिला झाला पाठीमागचा बाही झाली. आता ब्रेशियर पट्टी काढायची आपल्याला. ब्रेशियर पट्टी बसते आपली 3.5 बाय 2.5. आपला समज 9 इंचाचा फ्रंट आहे तर तेवढं छातीच्या मापावर ब्रेशियर पट्टी धरायची आणि जसं 3.5 इंच बाय टाकायचं. इथं 2.5 इंच घ्यायचं. 3.5 इंच बाय 2.5 अशी ब्रेशियर पट्टी घ्यायची आणि छातीच्या मापावरून लांबीला ब्रेशियर पट्टी ठेवायची. असा थोडासा शेप द्यायचा. बराबर 2.5 इंचाच्या मापावरती असा राऊंड आला पाहिजे. भरलेला कपडा इकडून कापून टाकायचा. आता आपण अस्तर कट करणार आहे ठेवून. आता ही डिझाईन असल्यामुळे थोडंसं ॲडजस्टमेंट करून घ्यावं लागेल. जशी बाईची डिझाईन आहे ब्लाऊज पीसवर जशी डिझाईन आहे तशी बाई ठेवायची आणि ॲडजस्ट करून कट करून घ्यायची. प्लेन कपडा असला तर मग कुठं टाकलं तरी चालतंय. पण आता याच्यावरती एम्ब्रॉयडरी आहे त्याच्यामुळं जिथले तिथं ठेवावं लागतं. आता हे पाठीमागचा फ्रंट आहे. असं कापून घ्यायचा. अर्धा इंच मार्जिन सोडायची एक्स्ट्रा. म्हणजे जरी थोडंसं इकडे तिकडे झालं तर आपल्याला कापून घेता येईल. हे कट करून टाकता येईल. हां ही बाई झाली. पाठीमागचा फ्रंट झाला. आता समोरचा फ्रंट आहे तो आपल्याला घ्यायचा आहे. आता आपण हे समोरचा फ्रंट कापू राहिलो. थोडी साईडला मार्जिन सोडून कापून घ्यायचं. 1/2 इंच मार्जिन सोडली तरी चालते. आता ही ब्रेशियर पट्टी आपण काढून राहिला आहे. उरलेला कपडा आपल्याला तसंच जपून ठेवायचा. ही झाली आता